पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: दिसेना जनी तेची शोधोनी पाहे, बरे पाहता गुजते तेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. श्रीराम. मंडळी, समर्थांनी याही श्लोकामधून एक महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे. मनुष्य परमार्थ करत असताना कोणत्या पद्धतीनं करतो आणि तो करावा कसा, या दोन्हीमधला फरक आपल्या लक्षात येत नाही. समर्थांनी तो बरोबर फरक सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, दिसेना जनी तेची शोधोनी पाहे. पहिली गोष्ट, परमात्मा या लौकिक दृष्टीनं आपल्याला जगामध्ये पाहताच येत नाही. या जगामध्ये आपण देवाला आपल्या डोळ्याने पाहू शकतच नाही. आणि आपला जो सगळा परमार्थ आहे तो डोळ्याने दिसणारा देव दिसावा म्हणून आपण करतोय. इथं नेमकी सगळी आपली गफलत झालेली आहे. आपण पंढरपूरला जातो आषाढी वारीला, कार्तिकी वारीला, तर 28 तासाची बारी असते. तेवढ्या बारीमध्ये उभा राहून आपण त्या ठिकाणी मंदिरात जातो, देवाचं दर्शन घेतो. आणि ती पांडुरंगाची मूर्ती ज्यावेळेला डोळ्याला दिसते त्यावेळेला आपल्याला वाटलं, हा देव दिसला आपल्याला. आपण तेवढ्यात आनंद मानतो. आणखीन काही ठिकाणी आपण दर्शनाला जातो. काही वेळेला पैसे भरून दर्शनं असतात, काही वेळेला फ्री दर्शनं असतात. एकूण ती एखाद्या त्या मूर्तीची असणारी झलक आपल्या डोळ्याला दिसली की आपल्याला देव दिसला असं वाटून त्या आनंदात आपण त्या ठिकाणी आपलं कृतकृत्य मानतो, कृतार्थता मानतो. परंतु मुख्य गाभा इथं हा आहे की देव आपल्याला तसा दिसतच नाही. ज्या डोळ्याने आपण बघूया म्हणतो त्या डोळ्याने तो कधीच दिसत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. मग त्याला बघायचं असेल तर वेगळी दृष्टी पाहिजे. त्याकरता कोणत्या तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही. 28, 30 तास उभा राहण्याची गरज नाही. हजार रुपयाची देणगी पावत्या करून दर्शनापुढे नंबर लावण्याची गरज नाही. हे दर्शन त्याचं जे घ्यायचं आहे ते वेगळ्या पद्धतीनं त्याचं दर्शन घ्यायचं आहे. समर्थ म्हणतात, दिसेना जनी तोची शोधोनी पाहे. जो दिसत नाही त्याला आपल्याला शोधून बघायचं आहे. शोधायचं याचा अर्थ काय? त्याचं संशोधन करायचं आहे, म्हणजे त्याच्याबद्दल अभ्यास करायचा आहे. आपल्याला अभ्यास करून त्या देवाला बघायचं आहे. आपण अभ्यास न करताच बघण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की तो दिसावाच, पण तो अभ्यास केलास का? त्याच्या स्वरूपाचं ज्ञान करून घेतलं का? त्याच्याबद्दलची माहिती घेतली का? दिसावा म्हणजे कसा दिसावा? एखाद्या मनुष्यासारखा दिसावा का तुमचं माझं रूप आहे तसा दिसावा? काय अपेक्षा काय आपली? आपल्याला असं वाटतं की देव आपल्यासारखाच दिसावा, म्हणजे मानवी रूपात दिसावा. पण आपण मनुष्य आहे म्हणून आपल्या रूपाची आपण देवाबद्दल कल्पना केलेली असते. एखाद्या समजा हत्तीनं भक्ती केली तर तो कसा म्हणेल देव कसा दिसावा? तर तो त्याच्या रूपात दिसावा म्हणेल, हत्तीच्या रूपात दिसावा म्हणेल. म्हणजे जो कोणी एखादा प्राणी भक्ती जर करेल, अर्थात मनुष्याशिवाय कोण करू शकतच नाही, पण कल्पना करा त्यांनी जर केली तर तो देव दिसावा ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला तो आपल्यासारखा दिसावा अशी अपेक्षा करतो. तसं माणसाची अपेक्षा आहे, देव दिसावा म्हणजे आपल्या रूपामध्ये दिसावा. आणि त्याकरता मग मानवी रूपामध्ये देवाच्या मूर्ती निर्माण केल्या गेलेल्या आहेत. ती संकल्पना आहे. ते अवतार होऊन गेले. त्या अवतारामध्ये ते कार्य परमात्म्याने केलं आणि त्याचं प्रतिकात्मक म्हणून मूर्ती रूपामध्ये आपल्या समोर ते ठेवले गेलेले आपल्या पूर्वजांनी. तेव्हा ते पाहणं म्हणजेच देवाला पाहणं, असा जो एक प्रकारचा आपल्यामध्ये समज आहे, तो समज इतका दृढ झालेला आहे की त्यामुळे मनुष्य परमार्थामध्ये पुढचं पाऊल कधी टाकू शकत नाही. तिथपर्यंत तो मर्यादित राहतो. म्हणून संतांचा बोध आपल्याला असा आहे की बाबा त्याच्याही पुढे तू गेलं पाहिजेस. दिसेना जनी तोची शोधोनी पाहे. जो दिसत नाही त्याचा शोध कर आणि त्याला बघण्याचा प्रयत्न कर. आणि मग तो जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला कुठं पाहता येतं? त्याला पाहण्याकरता कुठं जाण्याची गरज आहे? कुठंही जाण्याची गरज नाही. कुठं धुंडाळायची गरज नाही, कुठं शोधायची गरज नाही. बरे पाहता गोजती तीची आहे,
समर्थ म्हणतात जर त्याला आपण शुद्ध अंतःकरणानं, पवित्र अंतःकरणानं जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याच ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि आपल्या ठिकाणी दिसला की मग सर्वत्र भरलेला आहे, तो दिसायला काही वेळ लागत नाही. आधी आपल्यामध्ये देव आपल्याला दिसतो का, असा प्रयत्न पहिल्यांदा केला पाहिजे. जर आपल्याच ठिकाणी जर स्वतःला देव दिसत नसेल तर मग जगात भरलेला देव दिसेल कसा. आपली नेमकी कृती उलटी आहे. आपण स्वतःला बाजूला ठेवतो आणि जगामध्ये देव पाहण्याचा प्रयत्न करतो. पण तो प्रयत्न करत असताना असं आपण कधी म्हटले का, अरे माझ्याजवळच तो आहे, मग मी कुणाला शोधायला लागलोय. एवढे रानोरान भटकून, एवढा आणखीन सगळं उपद्व्याप करून, इतके वसावरी करून मी शोधतोय नेमकं कुणाला, असा विचार आपण कधीच करत नाही. आणि तो जर विचार केला तर समर्थ म्हणतात गुज तेथीची आहे, तुझ्याजवळच आहे ना, कुठे शोधतोस त्याला, धडपड करायची काय गरज आहे. म्हणजे त्याला म्हणतात अंतर्मुख दृष्टी करून भगवंताला पाहिलं पाहिजे. त्याला एका गवळणीच्या रूपकामध्ये असं म्हटलेलं आहे की डोळे मोडी तर राधा चाले. डोळे मोडी या शब्दाचा अर्थ काय, डोळा मारणे असा नव्हे बरं का. लोकांनी तसा अर्थ घेतला त्याचा. डोळे मोडी त्याचा अर्थ दृष्टी मुरडली पाहिजे, म्हणजे वळवली पाहिजे. आपली बाह्य दृष्टी आहे ती अंतरदृष्टी झाली पाहिजे. अंतरदृष्टी ज्या वेळेला होते त्या दृष्टीला तो परमात्मा दिसतो, त्याला म्हणतात डोळे मोडणं. अशा प्रकारे त्या परमात्म्याला पाहता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात बरे पाहता गुज तेथीची आहे. मग असा जो परमात्मा आहे तो करी घेऊ जाता, हातामध्ये जर त्याला आपण घ्यायचा प्रयत्न केला तर तो हातामध्ये येईल का आपल्या. करी घेऊ जाता कदा आढळे ना, हातामध्ये येणारच नाही तो. का हातामध्ये येणार नाही, तर त्याची पहिली गोष्ट अशी आहे की हातामध्ये कुठली वस्तू येते, एखादी दृश्य स्वरूपात, घन स्वरूपात वस्तू असते ती हातामध्ये येते. तर तो परमात्मा दृश्यही नाही आणि घनही स्वरूपात नाही, मग तो हातामध्ये कसा येईल. ज्ञानेश्वर माऊलींनी दृष्टांत दिलाय, पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. पारा नावाचा जो धातू आहे तो धातू जर जमिनीवर सांडला तर विखुरतो, पसरतो. आणि त्याचे जे कण आहेत ते हाताने कधी गोळा करून घेता येत नाही, ते हातात येतच नाही. तसं परमात्मा सर्वत्व व्यापक असल्यामुळं तो आपल्या हातामध्ये येणार कसा, हातामध्ये येऊ शकत नाही. त्याला एका गवळणीच्या रूपकामध्ये फार सुंदर नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे. ज्या वेळेला परमात्मा कृष्ण रूपामध्ये होते त्यावेळेला अनेक खोड्या करायचे गोकुळामध्ये, खूप खोड्या करायचे. गोपींना गवळणींना खूप त्रास द्यायचे, त्यांना अगदी हैराण करून सोडायचे. मग काही गवळणी म्हणायच्या की तुला मी पकडते, तुला धरून मुद्दे मला सर तुझ्या आईकडे घेऊन जाते. देव त्यावेळेला म्हणायचो तू मला कशी धरणार, एकदा धरून दाखव, असं देव म्हणायचे आणि पळून जायचे. आणि बराच प्रयत्न केला तरी तो कृष्ण काय त्यांना सापडत नव्हता. मग त्या गवळणींच्या तक्रारी यशोदेकडे यायला लागल्या. यशोदेला त्या तक्रारी सांगू लागल्या. तेव्हा यशोदेने दिलेलं उत्तर तिला, त्या गवळणींना फार महत्वाचं आहे. ते नामदेव महाराज सांगतात, यशोदा म्हणते गवळणींना की तुम्ही किती वेड्या आहात ग, तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही की तुम्ही कुणाला धरायचा प्रयत्न करताय, कुणाला हातामध्ये घेण्याचा, पकडण्याचा प्रयत्न करताय, हे तरी तुम्हाला कळतं का. यशोदा म्हणते हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता तो कैसा येईल हातागी गोकुळीच्या नारी. हे गोकुळातल्या बायकांनो, स्त्रियांनो, तुम्ही कुणाला धरायचा प्रयत्न करताय तुम्हाला कळतंय का. हा ब्रह्मविधीचा जनिता, हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे आणि ब्रह्मदेवाचा, ब्रह्मा विष्णू शंकर या सगळ्यांचा बाप आहे तो. असा असणाऱ्या त्या परब्रह्माला तुम्ही धरायचा प्रयत्न करताय, तुमच्या हातात येईल का तो, एवढा तरी विचार करा. असं नामदेव महाराज यशोदेच्या भूमिकेतनं त्या गवळणीला सांगतात. समर्थ आपल्याला तेच म्हणतात की करी घेऊ जाता कदा आढळे ना, तो हातामध्ये आपल्याला येत नाही. मग संतांनी कसा त्याला हातामध्ये घेतला, तर त्याला ज्या पद्धतीनं पकडायला पाहिजे त्या पद्धतीनं पकडला म्हणून तो त्यांच्या हातात आला. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या हातामध्ये देव आलेला आहे, म्हणून हरी आला हाता
मग कैची भय चिंता, तो त्यांच्या हातामध्ये आला. कारण त्याला धरण्याचं जे साधन आहे त्या साधनाचा वापर केला पाहिजे. त्याला बघण्याचं जे माध्यम आहे त्या माध्यमातून त्याला बघितलं पाहिजे. तरच तो आपल्या हातामध्ये येतो, तरच तो आपल्या दृष्टीला, अंतर्दृष्टीला, ज्ञानदृष्टीला दिसतो. असा तो असणारा परमात्मा. म्हणून करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. समर्थ म्हणतात की त्याला बघायचं कुठं, बघण्याची गरजच नाही, सगळीकडे तो कोंदाटलेला आहे. त्याच्याशिवाय कणा इतकी जागा जर शिल्लक उरली नसेल तर त्याला आणि बघायचं कुठं. फक्त कोंदाटलेला आहे तो अनुभवाला येणं, त्याची अनुभूती येणं म्हणजेच त्याला पाहणं आहे. पण तेच माणसाला कळत नाही. आणि ते कळत नसल्यामुळं जन्मोजन्मी जरी उपद्व्याप आपण करत बसलो तर खरं जे निजसुख आहे, खरं जे आत्मसुख आहे, खरं जे त्या परमात्म्याचा येणारा जो जीवाला अनुभव आहे, तो जीवाला अनुभव कधीच येऊ शकत नाही. तो अनुभव घेण्याकरता आपण संत संगतीमध्ये जाऊन संतांनी दाखवलेल्या मार्गाने परमार्थ करायचा प्रयत्न केला पाहिजे. अशा स्वरूपाचं चिंतन समर्थांनी या श्लोकामधून आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा मंडळी, आजच्या श्लोकाचं असणारं हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा. चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.